राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाहीत. शैलजा कुमारी, मनीष तिवारी आणि गौरव गोगोईंच्या नावांची चर्चा. प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणात. प्रियंका गांधी पहिल्यांदाच वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार. राज्यशास्त्राचा 11वीचं पुस्तकही वादात. मतपेढीचं राजकारण या प्रकरणामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी संबंध जोडल्यानं वाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री वर्षावर खलबतं. मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस. दिल्लीतील पाणी टंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका. नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणण्याची वेळ. अजित पवार गटामध्ये कुणाला मंत्रिपद मिळालं तर ते प्रफुल्ल पटेलांनाच मिळेल. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वतःच्या मंत्रिपदाबाबत विश्वास व्यक्त. नक्षलवाद केवळ गडचिरोलीमध्ये नाही तर शहरी नक्षलवादी हे काही स्वयंसेवी संस्थांमध्येही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. मुंबई शहरावरील जलसंकट अधिक तीव्र. 7ही धरणांमधील पाणी साठा अवघ्या 5%वर. सध्या मुंबईमध्ये 10% पाणी कपात. मात्र भविष्यात पाणी कपात आणखी वाढण्याची शक्यता. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर बार पबमध्ये वयाचा पुरावा म्हणून सरकारी ओळखपत्र मागणार. अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी महत्त्वाचा निर्णय. पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा. एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार. 4 दिवसांच्या अंतराने पुन्हा मैदानी चाचणी देता येणार. पैठण तालुक्यातल्या 119 अंगणवाडी सेविकांचा काम बंदचा इशारा. 391 अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ते देयक न मिळाल्यानं काम बंदचा निर्णय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपींच्या कोठडीमध्ये 21 जूनपर्यंत वाढ. महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट फोल. फक्त 15%च रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता. एसटी बसचे पास विद्यार्थी शाळेतच वितरित करण्याचा MSRTCचा निर्णय. तर राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना परिवहन महामंडळाच्या निर्णयाचा होणार फायदा. महानिर्मितीच्या 4540 इतक्या कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक दोष. दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला ब्रेक. पाऊस लवकरच पडल्यानं जळगावातील शेतकरी सुखावले. खरीप हंगामात 7.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त पेरणी. तर यंदा पेरणीला लवकर सुरुवात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.